रोटावेटरच्या माध्यमातून आपण पिकाचे पूर्ण अवशेष जमिनीमध्ये टाकून या जमिनीची सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु याच्या जोडीला अजून एक धोका संभवतो, तो म्हणजे असा की जुन्या पिकावर असणाऱ्या बुरशींची जी काही प्रमाण किंवा बुरशींचा जो काही प्रादुर्भाव झाला तोही आपण या जमिनीत टाकत असतो आणि तो आपल्याला टाळायचा असेल। आता खास करून जर ह्या जमिनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर यानंतर हे कांदा पिकाचं नियोजन करणार आहे। फुलकोबी जमिनीमध्ये गाडून कांदा पिकाचं जर व्यवस्थापन करणार असतील तर या फुलकोबीवर असणाऱ्या बुरशीजन्य समस्या आहेत त्या कांदा पिकाला परत कांदाचा कंद किंवा कांद्याच्या मुळावर प्रादुर्भाव करू शकतात आणि हा जर धोका आपल्याला टाळायचा असेल तर आपण जमीन तयार करून झाल्यानंतर किंवा कांदा लागवडीच्या वेळेला एकतर कांद्याची रोपं बुरशीनाशकामध्ये बुडवून लावावीत किंवा रासायनिक बुरशीनाशक जसं की कार्बनडायझिम आणि मँकोझेब दोन्ही घटक असणार मँडोज अथवा मेटॅलॅक्झिल आणि मँकोझेब दोन्ही घटक असलेलं मेटल ग्रो हे आपण या जमिनीमध्ये 500 ग्रॅम प्रति एकर देणं गरजेचं आहे। यामधलं मँकोझेब जे आहे तर ते बुरशीचे जे बीजाणू आहेत किंवा बुरशीचे जे काही बीज आहेत तर त्यावर काम करतं आणि त्यातला कार्बनडायझिम अथवा मेटॅलॅक्झिल हा घटक डायरेक्ट बुरशीवर काम करतो। याचा जर आपण वापर केला तर ही जमीन निर्जंतुक होईल आणि पुढील पिकाला येणारा बुरशीची जी समस्या आहे ती आपल्याला टाळता येईल। मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि ॲग्रोस्टार YouTube इंडिया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।